वैद्यकीय पथकाने दिली होती पेंटाबायलनची लस. कवठळी गावातली घटना. पदोन्नती रखडलेल्या 154 पीएसआयना अखेर नियुक्तीपत्र मिळालं. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा परिणाम. ट्रेनिंग पूर्ण होऊनही रखडली होती नियुक्ती. नागपूरमध्ये धोनीच्या हस्ते क्रिकेट अकादमीचं उद्घाटन, पण आयोजनातील ढिसाळपणामुळे धोनीने मध्येच सोडला उद्घाटन सोहळा. आणि पहिल्या T20 सामन्यात भारताचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय. ऑस्ट्रेलियाचा 1 गडी बाद 62 धावा. नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 2च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीला पंढरपूरमधून या क्षणाची एक धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत येत आहे. कवठळी गावातील लहान बाळाचा लसीकरणानंतर मृत्यू झालेला आहे. काल अंगणवाडीत वैद्यकीय पथकानं पेंटाबायलनची लस या बाळाला दिली होती. तर आज सकाळी दत्तात्रय आटकळे यांच्या 3.5 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झालाय. पंढरपूरमधल्या कवठळी गावातली ही घटना. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप आहे. विराज आटकळे असं या मृत बालकाचं नाव होतं. तर कवठळी गावातली ही घटना असून लहान बाळाचा लसीकरणानंतर मृत्यू झालेला आहे. अंगणवाडीत वैद्यकीय पथकानं पेंटाबायलनची लस या बाळाला दिली होती. तर आज सकाळी दत्तात्रय आटकळे यांच्या 3.5 महिन्यांच्या विराज आटकळे या बाळाचा मृत्यू झालाय. घेऊन गेलो गावात. लोखंडे मॅडमनं डोस दिला. डोस दिल्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यावर एक गोळी दिली त्यांनी. गोळी दिल्यावर तेवढ्या पुरतं थोडा फरक पडला आणि तरफडायला लागलं. आणि डॉक्टरला फोन केला. आम्ही डॉक्टरकडे जातो. बाळ संपलं. टोटल 11 मुलांना लसीकरण देण्यात आलेलं होतं. पेंटा फर्स्टची लस दिलेली होती. एका वायलमधून 5 मुलांना आणि एका वायलमधून 6 मुलांना दिलेलं होतं. ज्या वायलमध्ये मधून 5 मुलांना लसीकरण केलेलं आहे त्यापैकी एकाचं इथं काल रात्री 2 ते 3च्या दरम्यान मृत्यू झालेला आहे. तर आपल्याला बाकीची 4 मुलं आम्ही आता तपासून घेणार आहे. त्यांना जर काही त्रास असेल तर त्यांना SDHला आम्ही ॲडमिट करणार आहे. तर एकूणच या घटनेसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी सागर सुरवसे आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. सागर, अत्यंत धक्कादायक अशी ही घटना. लसीकरणानंतर खरं तर मृत्यू होणं हे अनपेक्षित असंच आहे. दुर्दैवी अशी ही घटना आहे. नेमका दोष कोणाचा आणि ज्या वैद्यकीय पथकाकडून ह्या बाळाला ही लस देण्यात आली त्यांच्याशी काही संवाद झालाय का? काय अधिक तपशील आपल्याकडे? स्वाती, या ठिकाणी अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे. आणि या घटनेनंतर ही लस देऊन गेल्यानंतर जे संबंधित व्यक्ती आहेत, ज्या अंगणवाडीच्या आरोग्य पथकाच्या ज्या महिला आहेत त्यांची माहिती जी आहे ती अद्याप उपलब्ध होऊ शकत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आरोग्य खात्याचे अधिकारी आहेत, उपजिल्हा रुग्णालय आहे पंढरपूर तालुक्यामध्ये, तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला ते देखील फोन घेत नाहीयेत. सोलापूरच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधतोय ते देखील रिस्पॉन्स देत नाहीयेत. एकंदरीतच सावळा गोंधळ जो आहे तो ह्या प्रशासनाच्या सगळ्या एकंदरीत व्यवस्थापनाकडे पाहायला मिळतोय. आणि निश्चितच ही गोष्ट खेदाची आहे की एखाद्या बाळाचा अशा पद्धतीने मृत्यू होणं. त्यामुळे या आरोग्य खात्यातला जो ढिसाळपणा आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला तर आहेच आहे. पण त्यामुळे भीती देखील अशी झालेली आहे की आणखी 10 बाळांना जी आहे ती लस दिली गेली होती त्या बाळांचं नक्की काय झालं ह्याचा देखील शोध आपण घेतोय. आणि निश्चितच त्याच्याबद्दलची देखील माहिती समोर येईल. अगदी सागर, आरोग्य खात्याचं जे ढिसाळ कारभार आहे, ढिसाळ नियोजन आहे आणि त्या लसी नेमक्या एक्सपायरी झालेल्या होत्या का की नव्हत्या ह्याची देखील तपासणी आता इथून पुढे होईल. मात्र एकंदरीतच जिल्हा प्रशासनाकडूनची जी आरोग्य विभागाची जी भूमिका आहे ती अतिशय संतापजनक अशीच पाहायला मिळते. निश्चितच सागर. आणि एकूणच 3 महिन्यांच्या बाळाचा हा बळी या ठिकाणी आरोग्य विभागाच्या या ढिसाळ कारभारामुळे गेलेला आहे. त्यामुळे या बातमीचा तपशील असाच तुम्ही घेत राहा आणि आरोग्य विभागाकडून याचा जाब आपण सतत विचारत राहणार आहोत. धन्यवाद दुर्तास या माहितीसाठी. आणि आता बघूयात पुढची बातमी. शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीनं आज ठाणे ते विधान भवनापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. आणि या मोर्चाला उलगुलान मोर्चा असं नाव देण्यात आले. आणि या मोर्चासाठी जळगाव, बुलढाणा, नंदुरबार, धुळे तसंच नाशिक इथून हजारो मोर्चेकरी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झालेत. तर हा मोर्चा ठाण्यातील आनंदनगर जकात नाका इथून पुढे निघालाय.
आणि आता या क्षणाची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येत आहे नागपूरमधून. नागपूरमध्ये आज धोनीनं त्याच्या क्रिकेट अकॅडमीचं उद्घाटन केलं. या क्षणाची एक महत्त्वाची बातमी नागपूरमधून आपल्यापर्यंत आलेली आपण पाहतोय. MS धोनी क्रिकेट अकॅडमी असं या अकॅडमीचं नाव आहे. DY पाटील महाविद्यालयाच्या परिसरात ही अकॅडमी उघडण्यात आली आहे. पण कार्यक्रम गाजला तो वेगळ्याच कारणाने, कारण उद्घाटन झाल्यावर धोनी तरुण क्रिकेटर्सना टिप्स देणार होता, पण तसं न करताच तो हॉटेलवर निघून गेला. आणि याचं कारण असं की कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाउन्सर्सनं काही लोकांशी आणि माध्यम प्रतिनिधींशी वाद घातला आणि त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. आणि याचमुळे धोनी आयोजकांवर नाराज होता असं बोललं जात आहे. तर प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रवीण, नेमकं काय झालं, कशामुळे धोनी निघून गेला? स्वाती, आपण पाहू शकतो व्हिज्युअल्स मध्ये की धोनी या ठिकाणी आला अकॅडमीचं उद्घाटन करायला. पण जेव्हा अकॅडमीचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर टिप्स देण्याचा कार्यक्रम होता, म्हणजे नवे जे नवोदित या ठिकाणचे खेळाडू आहेत त्यांना. पण जेव्हा हे सगळं सुरू होतं तेव्हा त्या ठिकाणी स्पॉन्सर होते, गर्दी खूप उसळली आणि या गर्दीचा गोंधळ झाला. त्यामुळे या गोंधळातून नंतर धोनी हॉटेलकडे गेला आणि हा सगळा कार्यक्रम तिथं होऊ शकला नाही. त्यामुळे धोनी मोठ्या मुश्किलीने नागपूरचे लोक जे आहेत त्यांच्या हाती लागला होता. पण नेहमी येत असतो मॅचेस जेव्हा असतो, पण अशा बिना मॅच आज पहिल्यांदा धोनी आला होता खूप दिवसानंतर. मॅच साठी तो आला होता, पण क्रिकेटरचे जे चाहते आहेत त्यांच्या हाती तो लागला, पण तो त्यांच्याशी काही बोलू शकला नाही, कारण की या गोंधळामध्ये त्याला निघून जावं लागलं. त्यामुळे धोनी नाराज झाला आणि निघून गेला. रसिकांची मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो दुःख झालं आणि त्यांना नाराजी त्यांची पाहावं लागली. नक्कीच, धन्यवाद प्रवीण या माहितीसाठी. बघत पुढची बातमी. मराठा आरक्षणासंदर्भातील विनोद पाटील यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं निकाली काढली आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर सरकारने कायदा निर्मितीची प्रक्रिया सुरू केल्याचं राज्य सरकारने कोर्टात सांगितलंय. त्यावर याचिकाकर्त्यांची समाधान याचिकाकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. तर मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळावा अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती, पण राज्य मागास प्रवर्गाचा अंतिम अहवाल सरकारकडे सुपूर्द करण्यात आलाय आणि या संदर्भातला कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानं हा अहवाल याचिकाकर्त्यांना देण्याची गरज नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. आज बड़ा समाधानकारक सुनवाई हुई है। माननीय न्यायालय ने सीधे रुक करके सरकार को पूछा कि रिपोर्ट आ गया है क्या। 15 नवंबर हमने डेडलाइन दी थी। गवर्नमेंट ने कहा कि हम रिपोर्ट आ गया और हम उसे एक्सेप्ट कर रहे हैं, कैबिनेट के सामने रखा गया। ये बहुत बड़ी बात आज कोर्ट में हुई, पर एक लिबर्टी हमको ग्रांट हुई है कि उस लिबर्टी के आधार पर आने वाले समय में ये जो प्रोसीडिंग होगी मराठा रिजर्वेशन की, अगर ये कोई गलत तरीके से होती है जिस पे हम ऑब्जेक्शन लेना चाह सकते हैं, वो हमें मुभा दी गई है और हम किसी भी वक्त माननीय उच्च न्यायालय में फिर आकर एक एप्लीकेशन फाइल कर सकते कि ये लॉ ऐसा बनना चाहिए या लॉ में ये पॉइंट्स हमें मंजूर है या नहीं मंजूर है। एक बहुत बड़ा दिलासा मराठा समाज को आज मिला। पेटिशनर्स की अपेक्षा है कि रिपोर्ट के मुताबिक ये रिजर्वेशन मराठा कम्युनिटी को मिलना चाहिए। हम तो जानते नहीं रिपोर्ट का कंटेंट क्या है, हम इतना ही जानते हैं कि रिपोर्ट फेवरेबल आया, इसीलिए सरकार ने उसका कानून आगे बनाने का विचार चालू रखा है। नियोजित अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर जाणार आहेत. राम जन्मभूमीवर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर या ठिकाणची माती एका कलशात भरून राम जन्मभूमीतील महंतांना ते देणार आहेत. तर शिवनेरी किल्ल्यावरील माती राम जन्मभूमीत मंदिर निर्माणासाठी देणार आहेत. तर उद्या सकाळी 9 वाजता किल्ले शिवनेरीवर उद्धव ठाकरे पोहोचणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्याची पूर्वतयारी सध्या सुरू झाली आहे. अयोध्येतील लक्ष्मण किल्ला इथे होणाऱ्या आशीर्वाद कार्यक्रमाच्या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलंय. महंत मैथिली रमण श्रवण यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं. तर या भूमिपूजनाला शिवसेना नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत, राजन विचारे आणि इतर शिवसैनिकही उपस्थित होते. बघत पुढची बातमी. 3 वर्षांपूर्वी पंजाबच्या फरीदकोटमधल्या बरगाडी गावात शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबच्या अपमान प्रकरणी अक्षय कुमारची चौकशी करण्यात आली. तर अर्धा तास SIT कडून चंदीगडमध्ये या प्रकरणाची चौकशी केली गेली. SITनं काही दिवसांपूर्वीच त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. तर अक्षयनं पुढाकार घेतल्यामुळे डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याचा चित्रपट पंजाबमध्ये प्रदर्शित झाल्याचं बोललं गेलंय. तर अक्षयनं आपण केव्हाच राम रहीमला भेटलो नसल्याचं सांगितलंय. तर या चौकशीत अक्षयनं आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत.
चंद्रपूर शहरातील रामाळा तलावामध्ये सकाळी मायलेकाचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. BA द्वितीयची परीक्षा व्यवस्थित न गेल्याच्या तणावातून मुलाला पोटाशी बांधून विवाहितेनं तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे. चंद्रपुरातील PH नगरमध्ये गुजेवार राहत होते. दोघे जण 19 तारखेच्या संध्याकाळपासूनच बेपत्ता होते. तर तलावात उडी मारण्यापूर्वी आईनं लेकाला उराशी कवटाळून बांधलं होतं. तर सदर महिला ही कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेच्या तणावात होती. पेपर व्यवस्थित न गेल्यानं तसं पत्र लिहून तिनं आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नागपूरच्या कोराडी परिसरात सुरू असलेल्या अवैध बारवर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छापा मारून कारवाई केली आहे. कोराडी परिसरातील काही हॉटेल्समध्ये परवानगी नसताना ग्राहकांना मद्य विकलं जात होतं आणि याच परिसरातील आमदार आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इथे अधिकाऱ्यांसह छापा मारला. तेव्हा या बार मालकाजवळ कुठलंही लायसन्स किंवा परवानगी नसल्याचं समोर आलं. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. बातमी वर्ध्यामधून. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव लष्करी भांडार स्फोटाची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिले आहेत. बॉम्ब निकामी करताना हा स्फोट झाला होता, ज्यामध्ये 6 कामगार ठार झाले. तर या दुर्घटनेतील दोषींवर चौकशीअंती कठोर कारवाई केली जाईल. तसंच भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये यासाठी देखील योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचं अहिर यांनी म्हटलंय. आणि बातमीसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. बघत रहा दुपारी 2च्या बातम्या. जीवनाचा वेग कुठे थांबायला नको. ओकाया ट्युब्युलरचा वादा, लाईफ डबल होऊन जादा. चालत राहील हे जीवन. काय सुंदर निरोगी ओलावा सुगंधी सुगंधी मोहविते मनाला. सुगंधित नोवा क्रीम सुगंधित तेलाने बनली माझी नोवा क्रीम. निघालात? हो, मला बोट पकडायची आहे. आम्हाला नाही पकडायची, आमच्याकडे सायकल आहे. तंबाखू आहे इथं नाही, बाहेर जाऊन. वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सायकल 25 नोव्हेंबर दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता. वाईट तंबाखू वाईट. बघ कोण आलंय. ताई, तुम्ही पूर्णवेळ प्रियाला डायपर मध्ये, पण त्वचेला काही हानी होत नाही कारण आम्ही पॅम्पर्स पॅन्स यूज करतो. याचे 3 ॲब्झॉर्ब चॅनल्स ओलसरपणा पटकन शोषतात, ज्यामुळे त्वचा राहते ड्राय. आणि ॲलोवेरा लोशन, ज्यामुळे त्वचा राहते सुरक्षित. ॲलोवेरा? हो अगदी. तर मग ह्या बेबीसाठी फक्त पॅम्पर्स, डॉक्टरांची नंबर 1 पसंती. इतक्या दिवसानंतर आलोय, पण टेस्ट जशीच्या तशी. पण मामीला नको सांगूस. अजूनही घाबरता? अरे बेटा, प्रत्येक ठिकाणी कार्ड. इथे आजही कॅश म्हणजे रोकडच स्टार आहे. थँक्यू. कार्डावर पकोडे आणि ही चटणीही आता लप्पा मामी पासून 27 लाखांपेक्षा जास्त दुकानांमध्ये चालतं. त्यामुळे भारताला पकोड्यांचा आनंदही मिळतो. मास्टर कार्ड. कारण काही आनंद असतात प्राइसलेस. जब 20 साल में देश 100 साल का सफर कर जाए, समझो तरक्की की है. जब एक गुमनाम सा गांव सफर का हिस्सा बन जाए, समझो तरक्की की है. जब भेदभाव सब खत्म हो, बेटों के बराबर बेटियों के कदम हो, समझो तरक्की की है. जब सदियों का सपना सच हो और दुनिया के मंच पर अपना ध्वज हो, समझो तरक्की की है. पिछले 20 साल से देश की तरक्की के हर छोटे बड़े सफर में हम सफर. ब्रिजस्टोन, योर जर्नी, आवर पैशन. पापी डासांचा सर्वनाश कोण करेल? 50% अधिक पॉवर असलेली नवीन गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस. आता नॉर्मल मोड अधिक शक्तिशाली. गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस. प्रेशर सिच्युएशन आहे, कूल राहण्याची गरज आहे. कबड्डी 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 कबड्डी. इतकी जबरदस्त ऍक्शन की वाटेल स्वतःच खेळतोय. 1 सेकंद पण सोडू नका. हे नाही पाहिलं तर काय पाहिलं? अशीच आहे विवो प्रो कबड्डी पॉवर्ड बाय थम्स अप चार्ज. रोज संध्याकाळी 7:30 वाजता लाईव्ह स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टार वर. धूळ माती पासून कसलं वाचायचं. And that is the symbol of eternal love. या धूळ माती प्रदूषणात सुद्धा ताज is still beautiful. अगदी तुमच्यासारखा.
सादर आहे नवीन संतूर गोल्ड. संतूर स्किन केअर सेंटर मध्ये खास चंदन आणि काश्मीरी केशराच्या गुणांनी बनवला आहे, जो प्रदूषणाने होणाऱ्या त्वचेच्या हानीपासून वाचवतो आणि तुमच्या चमकदार सौंदर्याला टिकवून ठेवतो. मागे ताज, पुढे तुम्ही. आम्हाला तर कोणी बघणार पण नाही. नवीन संतूर गोल्ड. आता लपायचं नाही, चमकायचंय. संपूर्ण नवीन डॉमिनोज पिझ्झा. यात आहेत मोठे आणि अधिक टॉपिंग्स आणि खूप सारं चीज. सुरुवात फक्त 99 रुपयांपासून. जेव्हा मनात येईल डॉमिनोज. हेअर ट्रान्सप्लांटचे किती होतील? 0 इंटरेस्ट आणि 1 रुपया डाऊन पेमेंट. 1 रुपया? अरे वा. रिचफिल नॅचरल हेअर ट्रान्सप्लांट. 1 रुपयाच्या डाऊन पेमेंट मध्ये हेअर ट्रान्सप्लांट. कापणे, टाके आणि घाव नाही. मग 1 रुपया कधी भरू? भरला की मिस्टर साठे. तुझी बायको आहे, तुझ्यावर एवढा खर्च तर करूच शकते. रिचफिल नॅचरल हेअर ट्रान्सप्लांट. जादू पुन्हा जागवा. मॅक्सो जीनियस मशीन प्लस पॉवरफुल लिक्विड. ह्याला कळतं की कसं हाय मोड वर मच्छर होतात ढेर आणि ऑटोमॅटिकली लो मोड वर जाऊन मिळेल रात्रभर सुरक्षा. मॅक्सो जीनियस कॉम्बिनेशन. ब्रेकनंतर दुपारी 2च्या बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांचा मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलाय आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. ठाण्याच्या आनंदनगर जकात नाक्यावरून शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबई दिशेने निघालेला आहे. पाहू शकता कशा पद्धतीनं हे संपूर्ण शेतकरी जे आहेत हे शेतकरी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने 2च्या रांगेमध्ये हे सगळे शेतकरी चाललेले आहेत. या शेतकऱ्यांच्या संपूर्ण मोर्चाला कुठे गालबोट लागू नये त्याकरता पोलीस देखील या शेतकऱ्यांबरोबर चाललेले आहेत. ह्या तुम्ही पाहू शकता एक भगिनी आहेत, महिला पोलीस आहेत, त्याच पद्धतीनं मागे एक पोलीस आहेत. हे सगळे पोलीस जे आहेत ठाण्यापासून सायनपर्यंत सोम्या ग्राउंड जे आहे त्या सोम्या ग्राउंडपर्यंत हे सर्व पोलीस जे आहेत या मोर्चासोबत जाणार आहेत. कारण का हा संपूर्ण जो हायवे आहे या हायवेला सतत गाड्या असतात आणि कुठेही अपघात होऊ नये किंवा या संपूर्ण शेतकरी मोर्चाला गालबोट लागू नये याकरता पोलीस देखील या मोर्चासोबत सोबत आहेत आणि कुठेही शिस्त भंग होऊ नये आणि जे मोर्चेकरी आहेत ते रस्त्यावर येऊ नये या ठिकाणी आणि कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये याकरता सर्व पोलिसांनी इथे या मोर्चासोबत चालण्याचे ते चाललेले आहेत आणि मोठ्या संख्येने हे जे शेतकरी बांधव आहेत ते मुंबई दिशेने कूच करता आहेत. अवघ्या काही मिनिटातच या सगळ्या शेतकऱ्यांनी मुलुंड आनंदनगर जकात नाका ते मुलुंड टोल नाका हा संपूर्ण जो पट्टा आहे जवळपास 1-1.5 किलोमीटरचा तो देखील पार केलेला आहे आणि हे सर्व आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. मुंबईमध्ये सायन येथे सोम्या ग्राउंड जे आहे त्या सोम्या ग्राउंडवरती आज हे शेतकरी सगळे मुक्काम करणार आहेत आणि त्यानंतर तिथून उद्या कुठे जायचं कसं जायचं याची सर्व दिशा जी आहे ती पुढे त्या ठिकाणी ठरवली जाईल आणि उद्या या जे शेतकरी बांधव आहेत यांचं जे नेतृत्व आहे त्यांच्याशी सरकार जे आहे ते चर्चा करायला येणार का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहिल्या जातील आणि त्यानंतरच पुढे जाऊन हे जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील का हे उद्या सरकार यांच्याशी काय चर्चा करतं आणि त्यांच्या मागण्या मान्य होतील का किंवा कशा पद्धतीने मागण्या मान्य केल्या जातील आणि हे शेतकरी बांधव जे आहेत ते सरकारच्या भूमिकेवर खुश होऊन समाधान मानून त्यांचा मोर्चा जो आहे तो मागे घेतील का या सर्व गोष्टी उद्या स्पष्ट होतील. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत ठाणे. आणि बातमीसोबतच पुन्हा एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय. बघत रहा दुपारी 2च्या बातम्या. धन्य धन्य की हो वर्षा अपार. ओ स्वामी ओ प्रभु खुलता है जब जब कुबेर जी का द्वार. इंडिया के हर कोने में ये होता है. कहीं इसे गोंडगोल कहते हैं, कहीं कहते हैं बाइसिनो के, पर जब ये इंडिया के बाहर होता है तो इसे कहते हैं इंडिया टूर ऑफ ऑस्ट्रेलिया. 21 नवंबर से सोनी 6 और सोनी 10-3 पर. ये देखो आते ही शुरू हो गए. गंदी सोच की बदबू. नो मोर. प्लीज आइए ना. ले अ शॉट. सोचो. खुशबूदार. ले अ शॉट. औषधांनी डोकेदुखी पळवायचे की औषधांची डोकेदुखी घ्यायची नाही ना. सबस्क्राईब अँड ऑर्डर ऑन netmeds.com. इंडियाची काळजी घेते, इंडियाची फार्मसी. कधी गृहिणी, कधी वर्किंग वुमन, कधी पालन कर्तव्यांचं, कधी शोध अस्तित्वाचा. आपल्या अजोड कर्तृत्वानं आयुष्य समृद्ध करणाऱ्या तिच्यासाठी तिचं बुलेटिन.
दुपारी 1:30 वाजता महिला विशेष न्यूज 18 लोकमतवर. डायला करा बाय आणि शॅम्पू वापरा. डायच्या योजी शॅम्पू VIP हेअर कलर शॅम्पू. आतापर्यंत छाती आणि हातावरच्या केसांना कलर करणं त्रासाचं होतं ना, आता कसलीच चिंता नाही. ग्लव्ज न घालताही हे ओल्या हातांवर घेऊन केसांना, मिशी, दाढी, हात आणि छातीवरच्या केसांना शॅम्पू सारखं 15 मिनिटं मसाज करून धुवून टाका. डोकं ते पायापर्यंत पांढऱ्या केसांना कलर करा. VIP हेअर कलर शॅम्पू फक्त एका मिस्ड कॉल मध्ये तुमच्या घरी पोहोचेल. डायला बोला बाय, वापरा VIP हेअर कलर शॅम्पू. पक्का. पतंजलि पावोवीटा, इसमें है शंख पुष्पी, विटामिन D2 और B12 के भरपूर गुण. पतंजलि हर्बल पावोवीटा पूरे परिवार के प्राकृतिक पोषण के लिए. रिफ्रेशिंग लेमनी डिओ फ्रेग्रन्स ने भरलेला सिंथॉल लाईम. आता 4 सिंथॉल लाईम साबण फक्त 94 रुपयात आणि 1 साबण मोफत. गुड नाईट पापा. दररोज हँडवॉश वापरल्याने तुमचे हात कोरडे पडतात. सादर करीत आहोत नवीन संतूर हँडवॉश. याला आमच्या एक्सपर्ट्सनी तुळशी आणि चंदनाच्या गुणांनी बनवलं आहे, जेणेकरून तुळशी किटाणूंशी लढते आणि चंदन प्रेमाने हातांना कोमल ठेवतो. किटाणूंवर कठोर, हातांवर मऊ. संतूर हँडवॉश. नुसती चर्चाच नाही तर सखोल विश्लेषण, विषयांचं वेगळेपण, वेगवेगळे पैलू, तुमचे प्रश्न, आमची निष्पक्ष भूमिका, रोखोक चर्चेची परंपरा आता न्यूज 18 लोकमतवर. थेट पहा. GoDaddyची सिक्युरिटी, स्पीड आणि 24/7 कस्टमर केअर सोबत वेबसाईट होस्ट करण्यात संकोचायचं कशाला? GoDaddyला आजच फोन करा. जेव्हा डोकेदुखीचा होई त्रास, फक्त एनासिन देई आराम. एनासिन, डोकेदुखीचा फुल स्टॉप. बघ कोण आलंय. ताई, तुम्ही पूर्णवेळ प्रियाला डायपर मध्ये, पण त्वचेला काही हानी होत नाही, कारण आम्ही पॅम्पर्स पॅन्स यूज करतो. याचे 3 ॲब्झॉर्ब चॅनल्स ओलसरपणा पटकन शोषतात, ज्यामुळे त्वचा राहते ड्राय, आणि ॲलोवेरा लोशन, ज्यामुळे त्वचा राहते सुरक्षित. ॲलोवेरा? हो अगदी. तर मग ह्या बेबीसाठी फक्त पॅम्पर्स, डॉक्टरांची नंबर 1 पसंती. How do I look? Get 2 pairs for ₹9.99 plus free eye test. Visit your nearest Lenskart store or download the app now. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता बातमी कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याची. कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय. कांद्याला घाऊक बाजारात 500 ते 600 रुपये क्विंटल भाव मिळतोय, तर शेतकऱ्यांनी साठवलेला उन्हाळ कांद्यासोबत लाल कांदा बाजारात येतोय. नवीन कांद्याची आवक वाढल्यानं भावात घसरण होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. टोमॅटोला मातीमोल दर मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत आला होता. आता कांद्याच्या दरात देखील घसरण होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याच्या या घसरणीमुळे पाणी येऊ लागलंय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता मोठ्या संकटात सापडलाय. कांद्याची परिस्थिती म्हणजे कांदे भरपूर आहे. हे मार्केटला म्हणजे कांदे प्रत्येकाचे आले, पण मार्केटला भावच नाही. कांदे 400-500 रुपये जाते शेतकऱ्यांना, कम से कम 3-4 हजार रुपये मजुरीतच जाते. शेतकऱ्यांना रात्रंदिवस कष्ट करून शेतकऱ्याच्या कांद्याला भावच नाही. साधारणतः मार्केटचा विचार केला तर यंदाचा झालेला उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाही, अशी अवस्था या ठिकाणी शेतकऱ्याची झाली आहे. आणि आता अंबरनाथमधून एक धक्कादायक बातमी आहे. 1,41,000 नग कोंबड्यांची अंडी ट्रकसह पळवल्याचा खळबळजनक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आलाय. या अंड्यांची किंमत ऐकाल तर तुम्ही थक्क व्हाल. तब्बल 5 लाख रुपये किमतीची ही अंडी चोरीला गेली आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 4 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 1,41,000 नग कोंबड्यांची अंडी ट्रकसह चोरट्यांनी पळवून नेली आहेत. बघत पुढची बातमी. ईद ए मिलाद निमित्त शहरातील मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लाममध्ये ईद ए मिलाद सर्वात मोठा दिवस असल्याचं मानलं जातं आणि त्याचमुळे या ईदला ईदों की ईद असंही म्हटलं जातं. तर मनमाड, मालेगाव, येवला, चांदवड, नांदगाव तसंच सटाणासह नाशिक जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीनं ईदचा हा उत्साह साजरा करण्यात आलाय आणि याच निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करून ठिकठिकाणी जुलूस काढण्यात आले.
ज्यामध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. भुसावळ आणि मनमाडची ही दृश्य, ईदों की ईद अशी ही आजची ईद या ठिकाणी साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते. ईद ए मिलाद निमित्त शहरातील मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण सध्या दिसून येत आहे. आणि आता बघूयात पुढची बातमी. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या विवाह सोहळ्याचं रिसेप्शन बंगळुरूत आयोजित करण्यात आलंय. इथल्या लीला पॅलेसमध्ये पदुकोण कुटुंबियांकडून हे रिसेप्शन देण्यात आलंय. या सोहळ्याचं आमंत्रण दीपिकाचे कुटुंबीय आणि बंगळुरूमधला मित्रपरिवार यांना देण्यात आलंय. तर 28 तारखेला मुंबईमधल्या मित्रपरिवारासाठी त्यांनी दुसरं रिसेप्शन आयोजित केलंय. आणि बातमीसोबतच दुपारी 2च्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्रायोजक है पेट सफा हर रोग दफा, मास्टरकार्ड क्योंकि कुछ खुशियां हैं प्राइसलेस, जोड़ों के दर्द की बेजोड़ दवा, गुड नाइट पावर एक्टिव प्लस, उल्लास अगरबत्ती आणि गोदरेज नंबर 1. हम सब जुदा है एक अंबर, चीजें कई है एक हुनर, बड़ा सा पेड़ जो शाखाएं फैलाए, मुर्गप्पा ऐसे छाए. हम सब जुदा है एक अंबर, चीजें कई है एक हुनर, मुर्गप्पा से मुर्गप्पा से मुर्गप्पा से मुर्गप्पा से जीवन हर पल चमके. कई नाम एक पहचान, हम है मुर्गप्पा. निघालात? हो, मला बोट पकडायची आहे. आम्हाला नाही पकडायची, आमच्याकडे सायकल आहे. तंबाखू आहे इथं नाही, बाहेर जाऊन. वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सायकल 25 नोव्हेंबर दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता. वाईट तंबाखू वाईट. सर, आम्ही चक्क तुम्हाला बटाटा वडा खाताना बघतोय. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. तरी इतका फिटनेस. तिरुमाला ऑइल. तिरुमाला असेल घरी तर फिटनेसची चिंता डोंट वरी. तिरुमला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. वाव, ब्युटिफुल. आज संध्याकाळी आमच्या बरोबर आहे ना, आमच्याकडे एक एक्स्ट्रा स्टुडंट पास आहे. स्टुडंट आणि मी मम्मी खरंच. सादर आहे संतूर, ज्याला संतूर स्किन केअर सेंटर मध्ये हळद आणि चंदनाच्या सर्वोत्तम गुणांना एकत्र करून बनवलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मिळते तरुण तेजस्वी त्वचा नेहमी. 400 ग्राम संतूर साबण खरेदी करा आणि मिळवा 100 मिली संतूर हँडवॉश मोफत. ए भाऊ, तुला बद्धकोष्ठता आहे का? लोक अशा गंभीर समस्येला सहजतेने घेतात. खास वनौषधीने बनविलेले पेट सफा आयुर्वेदिक चूर्ण आजच घेऊन या. पेट सफा पहिल्या रात्रीपासूनच असर दाखवते, याची सवय देखील लागत नाही. पेट सफा, सगळे रोग दूर. प्रेशर सिच्युएशन आहे, कूल राहण्याची गरज आहे. कबड्डी 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 कबड्डी. इतकी जबरदस्त ऍक्शन की वाटेल स्वतःच खेळतोय. एक सेकंद पण सोडू नका. हे नाही पाहिलं तर काय पाहिलं. अशीच आहे विवो प्रो कबड्डी पॉवर्ड बाय थम्स अप चार्ज, रोज संध्याकाळी 7:30 वाजता लाईव्ह स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टार वर. ए वरुण, ही पण खेळेल. मुलगी आहे, कशी खेळेल? लागला भिगला तर रडायला लागेल. माझ्या रडण्याची काळजी आहे की स्वतःच्या हरण्याची. तुम्ही तिला आतून स्ट्रॉंग बनवता ते तिच्या स्माइल मध्ये झळकतं, आणि त्या स्माइलला आतून स्ट्रॉंग बनवते कोलगेट स्ट्रॉंग टीथ. अगदी दुधाप्रमाणे कोलगेट स्ट्रॉंग टीथ नॅचरल कॅल्शियम वाढवते आणि तुमच्या दातांना बनवते आतून स्ट्रॉंग. बनवते दातांना आतून स्ट्रॉंग. कोलगेट स्ट्रॉंग टीथ. डोकं दुखतंय का? अमृतांजन ट्राय करा. शास्त्रीय पद्धतीने मिश्रित आयुर्वेदिक औषधी आणि सुगंधित तेल नसांना आराम देतात, टेन्शन दूर पळवतात, सर्दी पडशामुळे होणारी डोकेदुखी थांबवतात. डोकेदुखी कशी आहे? कसली डोकेदुखी? अमृतांजन आहे ना. 125 वर्षांचा विश्वास. अमृतांजन पेन बाम एक्स्ट्रा पॉवर. मी आहे स्ट्रॉंग आणि आता माझे केस पण स्ट्रॉंग, कारण पॅन्टीन मध्ये आहेत तेलाचे गुण आणि प्रो व्हिटॅमिन फॉर्म्युला. हा देतो पोषण आणि मजबूती मुळापासून टोकांपर्यंत. जास्त मजबूत, जास्त दाट केस फक्त 14 दिवसात. पॅन्टीन.
आता मिळवा पॅन्टीन शॅम्पूच्या प्रत्येक सॅशे सोबत कंडिशनर अगदी मोफत. त्वरा करा. जर डासांना कायमचं पळवून लावायचं असेल तर हवी 100 कॉइल्सची पॉवर. 100 कॉल्सची पॉवर असणारे गुड नाईट पॉवर चिप. हिची जेल लॉक असणारी चिप 15 दिवसांपर्यंत डासांना करते चिल. फक्त 30 रुपयात. हे आहे न्यूज 18 नेटवर्क. आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. आमची पहोच तुमची ताकद. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय, तो म्हणजे शॉपिंग करताना पैसे वाचवण्याचे मार्ग. हो, पैसे वाचवण्याचेच मार्ग या विषयावरतीच आज आपल्याला मार्गदर्शन करून घ्यायचं आहे. आणि अर्थातच या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आत्ता आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले सर. कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्याचबरोबर शशांक रावले यांच्या मोफत कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभर चालतात आणि त्या मोफत कार्यशाळा तुम्ही अटेंड करू शकता. त्यासाठीचे नंबर आपल्याला दिलेले आहेत स्क्रीनवरती. त्याच्यावरती तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि त्यानंतर त्या कार्यशाळांच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला येतील. त्यापैकी कुठलीही कार्यशाळा तुम्ही अटेंड करू शकता. शशांक रावले स्वतः या कार्यशाळा घेत असतात. आजचा जो आपला विषय प्रेक्षक हो पुन्हा एकदा लक्षात घ्या. आजचा आपला विषय आहे शॉपिंग करताना पैसे वाचवण्याचे मार्ग नेमके काय आहेत. आपण थेट सरांकडे जाणार आहोत आणि आजच्या विषयाला सुरुवात करणार आहोत. सर, शॉपिंग करताना पैसे वाचवण्याचे मार्ग मला वाटतं खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. दिवाळी झालेली आहे, सगळ्यांची दिवाळी भरपूर खर्च करून शॉपिंग करून झालेली आहे. आता तरी किमान पैसे वाचवायला पाहिजे किंवा नेक्स्ट शॉपिंगच्या वेळेला या गोष्टी लक्षात ठेवता येऊ शकतात. या दृष्टिकोनातून मला वाटतं आज सगळ्या बायकांनी पण कान द्यायला हरकत नाही आहे, कारण शॉपिंग म्हटल्यानंतर ते डिपार्टमेंट नॉर्मली महिलांकडे जातं. तर त्या अनुषंगाने याचा विषय आपण घेताना मला तुम्हाला सगळ्यात प्रथम तेच विचारायचं आहे की का विषय आज घेतलाय आपण. नेमकं विषयाचं काय महत्त्व आहे, नेमकं काय सांगणार आहोत? महत्त्व असं आहे, लक्षात घ्या, जसं मॅडम बोला की दिवाळी झालेली आहे आणि भरपूर लोकांनी शॉपिंग केलेली आहे. असं होतं दिवाळी झाल्यानंतर भरपूर लोकांचे पॉकेट्स खाली होतात. मग ते दिवाळी झाल्यानंतर जो पुढचा तो महिना असतो तो खर्च सांभाळायला पण मुश्किल असतो. जोपर्यंत पुढची सॅलरी किंवा पुढचा आपले पैसे येत नाही तोपर्यंत. हे प्रत्येकाच्या व्यक्तीच्या घरामध्ये होतं. तर मग त्यातल्या हेल्प म्हणून मी तुम्हाला हा आजचा टॉपिक घेतलेला आहे की बाबा आज आपला हा कार्यक्रम जो आहे हा पैशांच्या निगडीत आहे. ओके, तर आज मी पाहिलेलं की अनेक लोकांचे पैसे हे शॉपिंग करण्यात भरपूर जातात. आज होतं असं, इव्हन स्पेशली यंगस्टर्स पाहिले मॅडम की त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त खर्च करून बसतात. आपण आधी पण उदाहरणं घेतलेत अनेकदा की एकाचा सॅलरी असते 10,000 पण त्याच्याकडे मोबाईल असतो 30,000चा. 3 महिन्याचा पगार त्याचा मोबाईलमध्येच गेलेला आहे. राईट. आणि स्पेशली असे इव्हेंट्स असतात, दिवाळी किंवा कुठलेही सण असेल, गणपती असेल, त्यामुळे तर आणखीनच आपले जास्ती पैसे खर्च होत असतात. लक्षात घ्या, ह्या टॉपिकचं महत्त्व असं आहे की आपण दरवेळी आपल्या शोजमध्ये इन्व्हेस्टमेंट्सबद्दल सगळं बोलत असतो, पण शॉपिंगमध्ये म्हणा किंवा बाकी काही वस्तू घेण्यामध्ये समजा आपले भरपूर पैसे गेले, जर आपल्याकडे पैसे वाचले. अनेक लोकांचं असं होतं, स्पेशली जी लोक मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये राहतात, म्हणजे तुमचं इन्कम किती असू दे, कमी असो किंवा जास्ती असो, इव्हन ज्यांचं जास्ती इन्कम आहे त्यांचा देखील हाच प्रॉब्लेम होतो. ते लोक जास्ती लोन्स घेऊन बसतात, जास्ती खर्च आपले वाढून ठेवतात आणि ॲट दी एंड ऑफ इव्हन त्यांच्या खिशामध्ये पैसे वाचत नाही. जर तुमच्या खिशामध्ये जर पैसेच वाचले नाही तर आपण मग इन्व्हेस्टमेंट्स कुठून करणार, सेव्हिंग कुठून करणार. राईट. लक्षात घ्या, माझ्या हिशोबाने पैसे वाचवणं इम्पॉर्टंट काय, बिकॉज माझ्या हिशोबाने एव्हरी रुपी सेव्ड इज लाईक एव्हरी रुपी अर्न्ड. तुम्ही जेवढे पैसे सेव्ह करता ते इज लाईक इट्स युअर अर्निंग. ओके, आणि म्हणूनच मी दरवेळी लोकांना बोलत असतो की ज्यावेळी पण तुम्हाला आता आपला शॉपिंगचा विषय आहे त्याबद्दल आपण पुढे बोलूच, पण तुम्हाला जेव्हा शॉपिंग करायचं जे काही तुम्हाला खर्च करायचे असेल तुमच्या मंथली इन्कममधनं, अनेकदा लोक मॅडम काय करतात माहिती आहे की पहिलं म्हणजे त्यांना इन्कम येतं ते पहिले लोक खर्च करतात. खर्च केल्यानंतर जे बाकीचे पैसे वाचतात ते लोक इन्व्हेस्ट करतात, जे वाचतच नाही, कारण एवढे आपले खर्च असतात. सो त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शॉपिंगला निघत असाल किंवा कुठेही खर्च करायला निघत असाल, जे तुम्ही पैसे कमवलेले आहेत दर महिन्याला आपला एक सवय लावून घ्या की माझा जो इन्कम आलेला आहे त्यातनं मी काही भाग मी साईडला सेव्ह करून ठेवणार. ओके, मी साईडला काढूनच ठेवणार. उदाहरण घ्या, तुमचं मंथली इन्कम असं 20,000 रुपये, असं समजा की माझा इन्कमच 15,000 रुपये. ओके, त्याच्यामुळे जर तुमचं इन्कम 15,000 तुम्हाला त्यामध्ये मॅनेज करावं लागलं असतं, राईट, तर त्यातनं 5,000 रुपये साईडला तुम्ही काढून ठेवा आणि ते जाऊन तुम्ही पहिले सेव्ह करा, त्याच्यानंतर त्याला प्रॉपरली इन्व्हेस्ट करा, त्या पैशाला चांगल्या रीतीने चालना द्या. लक्षात घ्या, तुमचं कुठलं काही वय असू दे, तुम्ही यंग असाल, तुम्ही सिनियर असाल, कोणी असाल, पण तुम्ही जर नीट सेव्हिंग नसाल करत, तुम्ही जर पुढची तरतूद करून नसेल ठेवली, स्पेशली जर तुम्ही नोकरी करत असाल आणि जर तुम्ही तरतूद नसेल करून ठेवली, तर होईल असं की पुढे जाऊन तुमचं जे इन्कम आहे, जे नोकरीकांचे इन्कम आहे, हे महागाईला बीट करत नाही आणि तुम्हाला पुढे जाऊन फायनान्शियल प्रॉब्लेम होऊ शकतो. असं म्हटलं तर मॅडम, इफ यू स्पेंड ऑन दोज थिंग्स विच यू डोंट रिक्वायर टुडे, यू मे हॅव टू सेल दोज थिंग्स विच यू ॲक्च्युअली
नेसेसरी रिक्वायर. म्हणजे आज जर तुम्ही अशा वस्तूंवरती खर्च केला पैसा ज्याची तुम्हाला ऍक्च्युअली गरज नव्हती, तो उद्या जाऊन असं होईल तुम्हाला की तुम्हाला मे बी जाऊन पुढे जाऊन अशा गोष्टी विकाव्या लागतील ज्याची तुम्हाला ऍक्च्युअली गरज होती. तर त्यामुळे आजच ज्यावेळी आपल्या हातामध्ये सगळं आहे, ज्यावेळी आपल्या कंट्रोलमध्ये आहे, आपण प्रयत्न करावा की आपण आपल्याकडे असलेले रिसोर्सेस, आपल्याकडे असलेला पैसा, आपल्याकडे असलेला वेळ आणि सगळ्या गोष्टी आपण सांभाळून वापरा, ज्याने का फ्युचरमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम होणार, फ्युचर आपण चांगल्या रीतीने आपल्या आणि आपल्या मुलांचा आपल्या फॅमिलीचा आपण चांगल्या रीती सिक्युअर करून ठेवू शकतो. आणि त्याच अनुषंगाने आपण आजचा जो हा विषय आपण पुढे घेऊन जाऊया. नक्की. पण जसं तुम्ही म्हणालात तसं की सेव्ह करायचेच आहेत पैसे आपल्याला, त्यानंतर इन्व्हेस्टही करायचे आहेत, पण ते आधी वाचवायला पाहिजे. जसं आपण आज म्हणतोय की शॉपिंग करताना आपण पैसे वाचवू शकतो, त्याचे मार्ग किंवा त्याच्या टिप्स आपण देणार आहोत. काय सांगाल कशा प्रकारे? येस, मी स्वतः देखील शॉपिंग करताना अनेक स्ट्रॅटेजी वापरतो. आपण काय काय स्ट्रॅटेजी वापरल्या हे पहिलं मी तुम्हाला प्रॉपरली सांगतो. पहिलं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे तुम्ही कुठलीही शॉपिंग करत असाल, पहिलं लिस्ट डाऊन करा की बाबा मला कोणकोणत्या वस्तू पाहिजेत, कोणकोणत्या वस्तू मला विकत घ्यायच्या आहेत. आणि एकदा तुम्ही लिस्ट डाऊन केलं, अनेकदा होत असं की लोक निघतात शॉपिंगला पण काय घ्यायचं माहित नाही, लोक ते कसं खरेदी करून येतात आणि नंतर काय पैसे वेस्ट गेलो, उगीच घेतला मी. ओके, सो पहिलं लिस्ट डाऊन करा, मला नेमक्या कुठल्या गोष्टी गरज आहे, माझ्याकडे काय काय गोष्टी कमी आहे हे चेक करा. एकदा ती लिस्ट बनवल्यानंतर त्याला प्रायोरिटाईज करा. बाबा आता मी ठीक आहे, मी 10-12 वस्तू लिहिलेल्या आहेत, मला ह्या गोष्टी मला खरेदी करायच्या आहेत, त्यातनं सर्वात मोठी प्रायोरिटी कुठली आहे बाबा, सर्वात इम्पॉर्टंट कुठलं आहे, मग त्याच्यानंतर कमी कुठलं. म्हणजे जरी असं झालं तुम्ही शॉपिंगला गेलात आणि तुमच्याकडे कॅश संपली, तरी पण कॅश संपेपर्यंत तुम्हाला जे लागणाऱ्या वस्तू आहेत ते तुम्ही ऑलरेडी खरेदी करून ठेवले असेल, जे काय राहिलं ते तुम्ही पोस्टपोन करू शकता. हे करणं काय इम्पॉर्टंट पेक्षा, कारण होतं असं स्पेशली असा मॉल सिस्टम निघालेली आहे. मॉलमध्ये तुम्ही जाता, आपण निघताना विचार करतो जाऊ मी एक शर्ट पॅन्ट घेतो किंवा एक छोटं मोठं काय ते मी घेतो, पण मॉलमध्ये जातो तुम्ही एवढं सगळं तुम्ही बघता, अरे नवीन अरे मोबाईल पण चांगला दिसतोय, ती लोक ऑफर लावलेली असते, देखो 50% डिस्काउंट आहे, आपण त्या ऑफरमध्ये आपण येऊन जातो आणि आपण विचार केलेला असतो आपण 4-5 हजारची शॉपिंग करू, आपण 15-20 हजारची शॉपिंग करून बाहेर निघतो आणि त्यातनं जे अर्धे निम्मे जी शॉपिंग असते ती गरजेची नसते. तुमच्याकडे ऑलरेडी त्या वस्तू असतात, तुम्ही एक्स्ट्रा उगीच त्या खरेदी करून ठेवता. तर त्यामुळे तुम्ही ते लिस्ट डाऊन करा, प्रायोरिटाईज करा आणि स्ट्रिक्ट राहा की तुम्ही कुठेही जाल, किती मोठ्या मॉलमध्ये जाल, पण बाबा मला ज्या गोष्टी पाहिजे त्याच मी घेणार, उगीच त्याच्या बाहेर मी खर्च करणार नाही. वन सेकंडली म्हणजे आणखीन एक गोष्ट, तुम्हाला सहसा माझे प्रयत्न करा की तुम्ही कॅश किंवा डेबिट कार्ड वापरलं चालेल, क्रेडिट कार्डचा वापर टाळा. लोक करतात मस्त की समजा ह्या महिन्यात माझी इन्कम नाही आहे किंवा माझ्याकडे कमी पैसे आहेत, मस्त क्रेडिट कार्ड घेऊन जातात, त्यांना माहिती आहे क्रेडिट कार्ड मी मस्त की मला लिमिट दिलेलं आहे, मी कसे पे करीन बाबा, त्याच्यावर व्याज किती लागेल, मला जमेल की नाही, पुढे त्रास काय होऊ शकतो ह्याचा ती लोक विचार करत नाही. मस्त स्वाईप करताना फार मजा येते, पण नंतर मग ते पैसे भरताना आपल्याला भरपूर प्रॉब्लेम होतो. आज ऑलरेडी आपलं लाईफ असं झालेलं आहे, आपले सेव्हिंग्स होत नाहीत, आपले पैसे वाचत नाही आणि त्या नादामध्ये आणखीन या क्रेडिट कार्डच्या कंपन्या ह्या तुम्हाला शॉपिंगची सवय लावतात, एवढं तुम्हाला स्पेंडिंगची जास्त सवय लावतात की आपण आपल्या कॅपॅसिटीच्या पेक्षा जास्त आपण शॉपिंग करतो आणि नंतर मग ते पुढचे काही महिने ते पैसे भरताना आपल्या नाकीने होतात आणि आपला जो रेग्युलर जो खर्च आहे त्यातनं पण आपल्या पुढे काटकसर करावं लागतं. तर माझ्या हिशोबाने क्रेडिट कार्ड टाळा, क्रेडिट कार्ड घेऊनच जाऊ नका असं मला वाटतं. आपल्याकडे जेवढे पैसे आहेत त्याच्या हिशोबाने तुम्ही शॉपिंग करा. नेक्स्ट म्हणजे आणखीन काय, तुमच्या माइंडमध्ये एक बजेट फिक्स असला पाहिजे निघताना की बाबा मला नेमकं कुठल्या वस्तू पाहिजे आणि मी किती खर्च, हे ऑलरेडी तुमच्या माइंडमध्ये बजेट हा असा जो की मोस्टली लोकांच्या मनात असतो. ठीक आहे, तुमच्या माइंड नसेल पण मोस्ट ऑफ तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ज्या शॉपिंगला जाता, जो शॉपकीपर आहे ज्याच्यावर तुम्ही वस्तू गेला होता, तो काय करतो माहिती